वारकरी संप्रदायातील थोर महात्मे व महाराष्ट्रातील विचारवंतांची दुर्मिळ कीर्तने, प्रवचने, व्याख्याने ऐकण्यासाठी सुरेश महाराज सूळ या यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा. तो काळ होता, आता त्याला महत्त्व राहिलं. आता गॅस किती महागाई होऊ द्या, एकच गॅस घरात पाहिजे. गॅस त्याचा काही विचारच करत नाही. तिथं एक डबडं ठेवायचं, त्यात भात, भाजी, वरण, डाळ, 15 मिनटात स्वयंपाक. पूर्वी तसं नव्हतं. एकदा आवीला पेटवायचं, त्याच्यावरती तांदूळ ठेवायची, इकडं ती डाळ ठेवायची, मग ती भाकरी करायची. ते असं जेवढं अवघड होतं तेवढं लोकांना नको. ते आता कुकर निघाले, त्याच्यामध्ये मग ती शिट्टी मारतं आणि मग शिट्टी मग समजायची इथं अन्न तयार झालं म्हणून. अशा पद्धतीने अवघड कोणी न करी सांगत. लोकांना पत्र टाकायला तर वेळ नाही. ती लिहायचं कधी, जायचं कधी, ती मिळायचं कधी, त्याचं उत्तर यायचं कधी. मग ज्याच्या हातात नाही फोन, जगात असा नाही कोण ज्याच्या हातात फोन नाही. मग साधा ज्या ते गुरुकी असला तरी फोन घेतो, कुठं आहे, आली का, भाकरी आणली का नाही. अशा अवघड कोणी न करी सांगत. ज्ञानोबा आहे, नामदेव आहे म्हणले, मग अशी जर का परिस्थिती आणला, सोप्यात सोपं का कोणतं असेल, भगवत नामचिंतन येते, नामसंकीर्तन, याच्याशिवाय दुसरं कोणतं साधन नाही. मग सर्वानुमताने जे ते फळाची स्थापना करून, शिंपियाचा पोरेक खेळिया नामा, तेने विठ्ठल वसवंत केला रे. आपल्या सवंगडी शिकवून घ्याई, त्यांनी सतत फळ जागविला रे. त्या अवतारामध्ये त्याने कीर्तन हे साधन जे ते वापरण्यात लोकांना जे ते पुढं आणलेलं आहे. आणि त्या कीर्तनाच्या मध्ये नामदेवराय कीर्तन करायची. आणि ज्यांच्या करता कीर्तन करायचं त्याला त्याची आवड असलेली. कीर्तनाची आवडी देवा, कीर्तनाची आवड मोठी, एका जनार्दनी घातली मिठी. किंवा तुका म्हणे याला गोडी कीर्तनाची, नाही आणिकाची प्रीत्याशी. कीर्तनाच्या सुखे सुखी होय देव, पंढरीचा राव संग्या. कीर्तन चांग होयांग हरिरूप, प्रेमे छंदे नाचे डोले, हरपले देहभाव. एक देशी जीव कळा, हा सकळा सोयरा. प्रेमे छंदे नाचे डोले, हरपले देहभाव. तुका म्हणे उरला देव, गेला भेव त्या काळे. प्रेमी छंदे नाचे डोले, हरपली देहभाव. विठ्ठल कीर्तन चांग होयांग हरिरूप, प्रेमे छंदे नाचे डोले, हरपले देहभाव. काहीतरी आमचं पुण्य होतं, पुढं सेवा घडायची होती, पुढं होणाऱ्यासारखी बुद्धी होत असती. त्याप्रमाणे जे ते सेवेला इथं आलो. पहिल्यापासूनच घराण्याचा संबंध आहे आणि सेवा करण्याकरता घेतलेला अभंग जगद्गुरू संत श्रेष्ठ तुकोबाराय नाम महात्म्य या अभंगातून सांगतात. भगवंताचं नामकीर्तन, भगवंताचं गुणसंकीर्तन, लीला संकीर्तन, 3 कीर्तन सांगितली जातात. आणि 3 कीर्तन म्हणजेच नाममहात्म्य, गुणसंकीर्तन म्हणजेच ज्याचे भगवंताचे ज्याचे गुणानुवाद गाणं, लीला संकीर्तन भगवंताचं चरित्र गाणं, कृष्णचरित्र गाणं. 3 कीर्तनं तुकोबाराय करत होते. तुकोबाराय म्हणतात, हे जे आम्ही केलेलं आहे, हे जे आम्ही तुम्हाला सांगत आहे, हे काकतलं काढलं आणि तुमच्यापुढं मांडलं असं नाही. मग प्रत्यक्ष त्याचा अनुभव घेतला, त्याचं आचरण केलं, त्याचं जे ते काही अनुष्ठान केले, त्याचे काय जे ते साधना केलेली आहे, त्याच्यामुळं वास्तविक त्याच्यामुळं आम्हाला कळलेलं आहे. जे ते कुणालाही कळण्यासारखं इतकं सोपं नाही. भगवत नामसंकीर्तनाचं महत्त्व सामान्य लोकांना समजणार नाहीत नाही. जे आपल्यापेक्षा श्रेष्ठ असतील,
त्यांनाही ज्याचे समजलं नाही त्याच्यापेक्षा श्रेष्ठ ज्याचं नाम आहे त्यालाही समजलेलं नाही. कुमुदिनी काय जाणे तो परिमळ भ्रमर सकळ भोगीत असे तैसे तुझ नाही ठावे तुझे नाम आम्हीच ते प्रेम सुख जाणो. कमळाचा असणारा जो पराग आहे तो कमळाला काय माहीत आहे, त्याच्यावरती आमोद ग्रहण करणारा भुंगा तो जाणत असतो. आईच्या स्तनामध्ये दूध तयार होतं त्याची गोडी आईला काय कळणार आहे. तो सेवक आपलं बाळक जो आहे तो सेवन करणारा त्याला त्याची गोडी कळते. मोत्याचे दागिने घालणारे आहेत त्यांना मोत्याची किंमत कळते. ज्याच्यामध्ये मोती तयार होतो त्या शिंपल्याला काय मोत्याची किंमत कळते. अशा पद्धतीने तुकोबार आहे भगवंताला म्हणतात तैसे तुझं नाही ठावे तुझे नाम आम्हीच ते प्रेम सुख जाणू. जिथं भगवंताचंच नाम पण भगवंताला त्याचं महत्त्व समजलेलं नाही. तुझ्या नामाचा महिमा तुझ्या नामाचा महिमा तुझ्या नामाचा महिमा तुझ्या नामाचा महिमा तुझ नकळे मेघ श्यामा तुझ नकळे मेघ श्यामा नकळे मेघ श्यामा तुझ नकळे मेघ श्यामा गोड यासाठी या वैष्णवाचे घरी या वैष्णवाचे घरी यासाठी या वैष्णवाचे घरी या वैष्णवाचे घरी तुझ्या नामाचा महिमा तुझ्या नामाचा महिमा तुझं नकळे मेघ श्यामा तुझ्या नामाचा महिमा तुझ नकळे मेघ श्यामा तुका म्हणे आमा जन्म गोड. यासाठी भगवंताला सांगतात की आपल्या नामाचं महत्त्व आपल्याला समजत नाही. आम्हीच ते सुख जाणणार आहोत, आम्हीच करणार आहोत. यांना समजलं. यांचं कारण यांनी या जन्मातच काय मागच्या सुद्धा जन्मामध्ये ज्या ज्या वेळेला भगवंत अवतीर्ण होतं त्या त्या टायमाला संत ह्या असतातच. भगवान ज्या कार्य करता येतो संत महात्मे त्याच कार्य करता येतात.
तुका म्हणे धर्म रक्षावयासाठी देवासही आटी जन्म घेणे. धर्माचं रक्षण करण्याकरता भगवंत जन्मरहित असणारा, अव्यक्त असणारा, निराकार असणारा, निर्विकार असणारा, पण हा शरणांगता वत्सलो अनाथा कृपाळू निर्वी दीनदयाळू वृद्धजगी. हा निर्विकल्प देव येत असे रूपा करावया कृपा भक्तजना. भक्तांचं पालन करण्याकरता, भक्तावरती कृपा करण्याकरता, धर्माचं रक्षण करण्याकरता त्याला यावं लागतं. आणि त्याच कामाला संतही येत असतात. धर्म रक्षावयासाठी करणे आटी आमासी, करणे आटी आमासी, करणे आटी आमासी. धर्म रक्षावयासाठी करणे आटी आमासी, करणे आटी आमासी, करणे आटी आमासी. धर्म रक्षावयासाठी करणे आटी आमासी, करणे आटी आमासी, करणे आटी आमासी. धर्म रक्षावयासाठी करणे आटी आमासी, करणे आटी आमासी, करणे आटी आमासी. धर्म रक्षावयासाठी करणे आटी आमासी. तो धर्म कोणचा? तर सगळे धर्म ज्याच्यामध्ये अंतर्भाव पावतात, अंतर्गत राहतात, जिथे जिथे सगळ्या धर्माचे मिळून एकच धर्म. तुमच्या आमच्या दृष्टीने धर्म अनेक असतील. प्रत्येक येथे वर्ण धर्म आहे, आश्रम धर्म आहे. प्रत्येक जातीचा जो आहे तो 18 पगड जातीचा प्रत्येक जातीमध्ये धर्म आहे. त्यातले त्या ठळक ठळक म्हणजे हिंदू धर्म, इस्लामी धर्म, ख्रिश्चन धर्म, हे नेहमी आपण पाहतोच. हिंदू धर्म देवदेवतेची पूजा अर्चा करणं, अनुष्ठान करणं, उत्सव सोहळे करणं, मंदिरात जाणं, भगवंताला जे ते आळवणं, हिंदू धर्म आहे. ख्रिश्चन धर्म प्रार्थना ज्यांचा हॉल असतो त्याला चर्च म्हणतात, आपल्यात मंदिर म्हणतात, ते चर्च म्हणतात. तिथं जायचं, ओ माय गॉड म्हणून हाक मारायची. ख्रिश्चन धर्म त्याला चर्च म्हणतात, आपण मंदिर म्हणतो. मुसलमान लोकांच्यात मशीद म्हणतात. मशिदीत जायचं, त्यांच्या टाईम झाल्यानंतर ती 2 गुडघ्यावर खाली बसायचं, कानात बोटं घालायचे. ला इला इल्ला मुहम्मद इल्ला रसूल इल्ला अकबर इल्ला इल्लिल्ला ला इला इल्लिल्ला, म्हणजे ईश्वरच आहे असं म्हणणं हा एक त्यांचा धर्म आहे. सगळ्या धर्मामध्ये श्रेष्ठ धर्म जर का कोणता असेल तर निज धर्म हा चोखडा. नाम उच्चारू घडघडा, भुक्ती मुक्तीच्या सौंगडा हा भवसिंधू तारक. सगळ्या धर्मामध्ये श्रेष्ठ धर्म हाची माझा नेम धर्म. मुखी विठोबाचे नाम, मुखी विठोबाचे नाम, मुखी विठोबाचे नाम. हाचे माझा नेम धर्म, मुखी विठोबाचे नाम, मुखी विठोबाचे नाम, मुखी विठोबाचे नाम. हाची माझा नेम धर्म, मुखी विठोबाचे नाम, मुखी विठोबाचे नाम, मुखी विठोबाचे नाम. हाची माझा नेम धर्म, मुखी विठोबाचे नाम, मुखी विठोबाचे नाम, मुखी विठोबाचे नाम. हाची माझा नेम धर्म, मुखी विठोबाचे नाम. हाची माझा नेम, हाची माझा धर्म, नित्यवाचे नाम विठोबाचे. भगवंताचं नामचिंतन हाच कुणी धर्म. या धर्माची जे ते पुनर्स्थापना करण्याकरता भगवंताला यावं लागतं. ज्यावेळेस या धर्माचं अधर्माचं रूपांतर होतं, त्याचा ऱ्हास होतो आणि त्याचा प्रचार करणारे संत महात्मे आहेत. ते इथं येऊन नामचिंतनाचं आचरणही करतात आणि त्याचं जे ते रक्षणही करतात, त्याचा प्रचारही करतात.
दोघांचं एकच कार्य असल्यामुळे युगायुगाच्या ठिकाणी त्यांनी हे नामसंकीर्तन ही साधना केलेली आहे. वास्तविक पाहिलं असताना युगायुगाच्या ठिकाणी साधनं जे आहेत ते भिन्न भिन्न निरनिराळे सांगितलेले आहेत, पण यांनी त्याचा स्वीकार नाही केला. प्रते ध्यायते विष्णू त्रेतायाम यतोमकै द्वापारी परिचर्यायाम कलो तद्धरी कीर्तनात कृतियुगी शमदम साधन त्रेतायुगी वेदोक्त यज्ञ द्वापारी आगमोक्त पूजन तंत्रविधान विधियुक्त शमदम. इंद्रियावरती निग्रह ठेवणं, मनावरती निग्रह ठेवणं. दम म्हणजे जे ते इंद्रियावरती निग्रह, शम म्हणजे मनावरती निग्रह जे ठेवणं. त्याचप्रमाणे जे ते तपश्चर्या करणं, खडतर तपश्चर्या करणं. त्या युगात त्या लोकांना तसं जमत होतं, तशा त्या पद्धतीची सगळी ठेवण होती. त्याला जे ते त्या काळामध्ये तशा पद्धतीनं आचरण लोक करतही होते आणि त्याला तपश्चर्याला महत्त्व असल्यामुळे पुष्कळ वर्ष लोकांनी हे तपश्चर्या केलेली आहे. कोट्यावधी वर्ष अशी तपश्चर्या केलेली आहे ती उदाहरणं सापडतात आणि त्याने ती फलप्राप्ती करून घेतलेली आहे. सोपं नाही पण अवघड असणारं त्या काळात जमत होतं. इंद्रियावरती मनावरती निग्रह ठेवणं म्हणजे तहाने तहानची प्यावी, भुकेल्या भुकची खावी, अहोरात्र व्हावी म्हणून योगाच्या वाटा जे निघाले का सोबटा त्या दुःखाचा अतिशय वाटा भागा आला. असं हे अवघड साधना तपश्चर्या करणं, योग या करणं हे जे ते त्या काळात होत होतं. लोकांनी केलं, त्याने उद्धार करून घेतला. त्रेतायुगी वेदोक्त यज्ञ, यज्ञ साधन हे त्रेतायुगात श्रेष्ठ होतं. म्हणून तर दशरथ राजाच्या हातून ज्यावेळेस श्रावण बाळ आणि त्यांचे आई वडील या दोघांचा मृत्यू ज्यांच्या हातनं घडला, श्रावणाचाच घडलेला होता, पण त्या निमित्ताने आई वडिलांनी देह ठेवला. अर्थात राजाला जे ते प्रायश्चित्त भोगाच्या टायमाला अश्वमेध यागच करावा लागला. फेडावया ब्रह्महत्या डाग केला अश्वमेध याग, राजा शुद्ध झाला सांग परी राष्ट्रीभंग मांडीला. त्या ठिकाणी राजाला अश्वमेध नावाचा यज्ञ, मला दृष्टांत कशा करता यज्ञाला त्यावेळेस महत्त्व होतं. एवढ्यावर नाही भागलं, राज्यामध्ये जे ते ब्रह्महत्या घडली म्हणून शुक्राचार्यांनी पाणी अडवून धरलं. जिकडं तिकडं अयोध्येची अशी वस्तुस्थिती झाली की प्रजा घरोघरी आक्रंदती, गायी हंबरडा फोडती, द्विजांची नित्यकर्मे राहती, आहाभूत क्षिती प्राणी मात्र, देकोणी भूतांची दशायशी, राजा कळवळला मानशी, शुक्रे धरले पाणी आणाशी, त्याशी युद्धाशी निघाला. शुक्राचार्याने तो कैवार घेतला, ब्रह्महत्या घडली राज्यात आणि म्हणून जे ते पाऊस अडवून धरला. पाऊस अडवून धरला, लोकांची जे ती जिकडं तिकडं तृणांची काडी न मिळे, उष्णे झाडोरे करपले, वृक्ष शेंडिया असं वाळले, सरिताचे सोसेले जळस्तोत्र. गवताची काडी मिळणार, वृक्ष सगळे वाळून गेलेले आहेत, गायी हंबरडा फोडत आहेत. राजाने वशिष्ठाला विचारलं काय प्रकार आहे. म्हणजे शुक्राचार्याने पाणी अडवून धरलं. राजा शुक्राचार्याला युद्ध करण्याकरता स्वर्गात गेला, शुक्राचार्याचा पराभव केला. शुक्राचार्याचा पराभव केल्यानंतर ज्या त्या आता दोन पार्ट्या, देव पार्टी आणि दैत्य पार्टी. दैत्य गुरुचा पराभव झाल्यामुळं देव पार्टीला आनंद, कारण का आपल्या विरुद्ध पार्टीचा जो आहे तो पराभव झाला ना. पराभविले दैत्य गुरुशी अति आनंद बृहस्पतीशी, शृंगार्य दशरथाशी धरिला पोटाशी स्वानंदे, देवगुरु वरवदत, जे जे तुझे मनोरथ ते ते पूर्वीनं समस्त. जे ते सांगितलं देवगुरु बृहस्पती, त्यांना जे ते कळलं की राजाने असं लगेच आलिंगन दिलं. देवगुरु वरवदत, जे जे तुझी मनोरथ ते ते सिद्धी पावशी समस्त, जाण निश्चितच रूपनाथ. तुला दुःख कोणतं आहे मला माहीत आहे, तुला पुत्र संतती नाही म्हणूनच तू दुःखी आहेस आणि दुःखी अवस्थेमध्ये हे सगळं घडलेलं आहे. इथपर्यंत जर आला तर आता सुद्धा तुला पुत्र प्राप्ती करून घ्यायची असेल तर पुत्र कामेष्टी यज्ञच करावा लागेल. तोही यज्ञ विभांडकाच्या हातून कर. आणि विभांडक ऋषी जे आहे ती वनवासाला असल्यामुळे त्यांचा जो असणारा ऋषंग मुलगा त्याच्या हातून कर, ते तुम्हाला भेटणार नाही. मला मुद्दा एवढा सांगायचा की ब्रह्महत्येचा डाग घालवण्याकरता यज्ञच करावा लागला आणि पुत्रप्राप्ती होण्याकरता राजाला काय करावं लागलं, यज्ञच करावा लागला.
आता त्या यज्ञाचा जो आहे तो असणारा त्याचा काळ असणारा महत्त्वाचा काळ, ते साधन होतं, ते करावं लागलं. त्या काळामध्ये यज्ञकर्म करून जे ते आपले मनोरथ सिद्धीला जे ते पूर्ण करून घेत असत. म्हणून त्रेतायुगी वेदोक्त यज्ञ करायचे पण वेदोक्त झाले पाहिजेत. यज्ञ करणारा कसा असावा, त्याचे मंत्र उच्चार करणारे कसे असावेत वगैरे पुष्कळसा जो विषय आहे तो आपल्याला विषयांतर करायचा नाही. पण यज्ञ हे साधन त्रेतायुगामध्ये होतं. कृतियुगी शमदम साधन, त्रेतायुगी वेदोक्त यज्ञ, द्वापारी आगमोक्त पूजन. पूजाविधी द्वापारात सांगितलेला आहे. आणि पूजाविधीचा जर विचार केला तर प्रतिवर्षी गोकुळामध्ये वेळेवरती पाऊस पडावा, वरून राजा जो तो प्रसन्न व्हावा म्हणून इंद्राच्या नावाने प्रतिवर्षी पूजा केली जात असत. भगवंताने सांगितलं यावर्षी नाही गोवर्धनाची पूजा करायची आपल्याला. आणि शेवटी मग ते तिकडं जे आहे ते पूजा केली, पण पूजाच सांगितलेली त्याच्यामध्ये पूजाच जे आहे ते त्या त्यावेळेस सांगितलेली आहे. तर पूजाविधी आगमोक्त पूजा आता आपण करतो. आणि पूजा पूर्वीच्या काळात होते, पण खरे पूजेचं जर का लक्षण का असं तर करावी ते पूजा मनेचे उत्तम. लौकिकाचे काम काय असे, पूजामध्ये लौकिकपणा नसावा. मानसिक पूजेला महत्त्व आहे. कोणतंही कर्म करत असताना मानसिक कर्म जे आहे ते मनापासून समाधानाने केलं तर जे आहे ते भगवंताला प्राप्त होते. आता पूजाविधी जे आहे ते आता निराळाच झालेला आहे. पूजा या कलियुगामध्ये ही जी साधनं आहेत, कृतियुगातलं जे शमदम साधन आहे, त्रेतायुगातलं वेदोक्त यज्ञ आहेत, द्वापारातलं आगमुक्त पूजन आहेत, ही अवघीच साधने कलीने लाजविली कीर्तने. या साधनाचा या कलियुगामध्ये उपयोग नाही आहे. कलियुगामध्ये जे आहे ते नामसंकलो तद्धरी कीर्तनात. कीर्तन महत्त्व कलियुगामध्ये सांगितलं जरी असलं, मागच्या युगामध्ये जरी सांगितलं नसलं, तर याने मात्र दुसरं काय केलं नाही. या संतांनी कृतयुगामध्ये, त्रेतायुगामध्ये, द्वापार युगामध्ये करणाऱ्याने केलं असेल. पण तुकोबाराय म्हणतात मज या कीर्तने विण नाही, मज या कीर्तन कोणी काहीतरी केली आचरणे, मज या कीर्तने विण नाही, मज या कीर्तने विण नाही. कोणी काहीतरी केली आचरणे, करोत तपादी साधने, आम्ही नवजो तया वाटा. काही साधना आहेत त्यांनी केल्या असतील, त्यांना फलप्राप्ती झाले असेल, पण त्याचीच कथा आवडे कीर्तन आणि ते माझं श्रवण बुडला. भगवंताची जी कथा आहे तेच मला आवडते. मला ज्याचे दुसरं काय आवडत नाही, मी दुसरं काय केलं नाही. प्रत्येक युगामध्ये तुकोबारा, पहिल्या युगामध्ये प्रल्हाद होते, प्रल्हादाच्या अवतारात तुकोबाराने नामसंकीर्तनच केलं, म्हणजे नामस्मरण केलं, नामाचा टाहो फोडला, नामाविषयी एकविध वृत्ती होती. अशी जबरदस्त होती की ज्यांच्या पोटी जन्म घेतला त्याचंच व्रत होतं की देवाचं नाव घ्यायचं नाही. त्याचं असं ब्रीदच होतं, नाम घेऊन दी देवाचे हे ब्रीद हिरण्यकश्यपूचे. पण त्यांच्याच पोटी हे महाराज जन्माला आले आणि ते भगवत नामचिंतनामध्ये तल्लीन होत आहेत असं जेव्हा कळलं त्यावेळेस त्यांनी समोर बोलवून घेतलं. बाळ प्रल्हादा,
गुरुजींच्या इथं काय शिकला? श्रवणम कीर्तनम विष्णू स्मरणम पादसेवनम अर्चनम वंदनम दास्य सख्या आत्मनिवेदन. 9 प्रकारची भक्ती. अरे ही विष्णूची भक्ती, मग त्याचीच भक्ती शिकलो मी, त्याच्याशिवाय काय करतच नाही. अरे तो आपला वैरी आहे, तुझे मोठे चुलते त्यांचा वध त्यांनी केलेला आहे आणि त्यांनी वध केलेला आहे म्हणून तो माझा वैरी आहे आपल्या सगळ्या घराण्याचा आणि त्याचं नाव घेऊ नको. मी त्याने सांगितलं मी घेतल्याशिवाय राहणार नाही. मग ज्यावेळेस विकोपाला वाद गेला त्यावेळेस मारण्याची तयारी ठेवलेली आहे आणि त्या मारण्यामध्ये त्यांना जे ते हत्तीच्या पायाखाली दवडलं, कड्यावरनं लोटून दिलं, अग्नीमध्ये जे ते टाकून दिलं, समुद्रामध्ये फेकून दिलं, सगळ्या गोष्टी केल्या. अग्नीमध्ये बाहेर येऊ नये म्हणून त्या हिरण्यकश्यपूची असणारी बहीण तिला शंकराचा वर होता सांगतात की ती अग्नीची तिला बाधा नव्हती म्हणून तिला सांगितलं प्रल्हादाला मांडीवर घेऊन बस. आणि त्या प्रल्हादाला मांडीवर घेऊन बसली आणि ते चौकडनं चिता रचली आणि अग्नी पेटवला. तिथं झालं उलट. ज्याला वर होता ते गेली जळून, ह्या आला बाहेर पळून. याचं कारण हृदय गोविंद म्हणून, हृदय गोविंद म्हणून, अग्नि जाळी तरी न जळे प्रल्हाद, अग्नि जाळी तरी न जळे प्रल्हाद, हृदय गोविंद म्हणून, हृदय गोविंद म्हणून, अग्नी जाळी तरी न जळे प्रल्हाद, हृदयी गोविंद म्हणून या भगवत नामचिंतनच त्या ठिकाणी केलं आणि त्याही ठिकाणी नामाच्या चिंतने 12 वाटा पळती विघ्ने जगाला संदेश दिला, जगाला शिकवण दिली. आपण तेच केलं. प्रल्हादाशी पिता करीतो जाचनी, करीतो स्मरे मनी नारायण, असं नामचिंतनाविषयी असणारं प्रेम तुकोबाराच्या पहिल्या अवतारातलं. अंगदाच्या अवतारात रामभक्ती करत असताना नामचिंतनावरच प्रेम, उद्धवाच्या अवतारात असताना नामचिंतनाचं असणारं भगवंतावरती प्रेम, आणि कलियुगात त्यांचं नावच नामदेव ठेवलं होतं. भगवत भक्ती, कीर्तन भक्ती ज्याला म्हणतात, कीर्तन भक्ती जी आहे ते असणारे नामदेवरायने जे आहे ते कलियुगा म्हणजे पूर्वीपासून चालतच आलेली होती, पण त्याला जास्त जे आहे ते उजळा द्यायचं आणि मार्गाचं जे आहे ते अज्ञानी लावावे सन्मार्गाशी. कोणत्या माध्यमातून? नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी, ही कीर्तन मर्यादा पूर्वापार चाललेली. शुकाचार्य कीर्तन करत असत, सनकादिक जे आहे ते ऐकायला असत. प्रल्हादाने टाळ घ्यावा, उद्धवाने टाळ घ्यावा, इंद्राने मृदंग वाजवावा, अर्जुनाने चाल म्हणावी, नारद महाराजांनी विणा घ्यावा. हे पहिल्यापासून 3च वाद्य जे आहे ते ऐकायला मिळतात. टाळ, विणा आणि पखवाज आणि चाल म्हणण्याची पद्धत पहिल्यापासून आहे. आणि जय जयकार करण्याकरता जे आहे ते जे असणारे सनकादिक आणि ऋषीमुनी सगळे बसायचे आणि शुकाचार्य त्याच्यामध्ये तल्लीन होऊन जायचे. अशा प्रकारे शुकाचार्याची ही असणारी परंपरा पुढे कालांतराने जे आहे ते त्या ठिकाणी जे आहे ते उजळा दिला. एकत्र संत जे ते एका ठिकाणी आले. निवृत्तीनाथ, ज्ञानेश्वर महाराज, सोपानदेव, मुक्ताबाई, गोरोबा काका, जनाबाई, सावतामाळी, चोखा मेळा, ही एके समकाळामध्ये सगळे हे वैष्णव. आणि इथं जे आहे ते चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये त्यांनी जे आहे ते सभा घेतली. सभा म्हणून नाथांनी चंद्रभागेच्या वाळवंटाला धन्यत्व दिलेलं आहे. धन्य चंद्रभागा धन्य वाळवंट,
चंद्रभागा चंद्रभागा धन्यवाद धन्यवाद सभा दाट वैष्णव जेथे सभा दाट वैष्णवांची जेथे सभा दाट वैष्णवांची चंद्रभागा धन्यवाद चंद्रभागा धन्यवाद चंद्रभागा धन्यवाद चंद्रभागा धन्यवाद जेथे सभा दाट वैष्णव जेथे सभा दाट वैष्णवांची जेथे सभा दाट वैष्णवांची धन्य चंद्रभागा धन्य वाळवंट जेथे सभा दाट वैष्णवांची. ह्या चंद्रभागेच्या वाळवंटात सगळे संत एकत्र आलेले. संत एकांती बैसले सर्वई सिद्धांत शोधिले ज्ञानदृष्टी अवलोकिले सारांश काढिले निवडून ते एक श्री हरीचे नाम. सगळे एकत्र बसले कलियुगाचा विचार केला की आपण इथं कशाला आलोत. लोकांना जे ते मार्ग दाखवण्याकरता आलेलो आहोत. तर मागच्या म्हणजे काही लोकांची जे काही युगायुगाच्या ठिकाणी साधनं सांगितली त्यांनी आपली जायते ती साधनं करून आपली प्रगती करून घेतली. पण पुढचा काळ लोक अवघड कोणी न करी सांगता सुलभ बहुता गोड वाटे. लोकाला अवघड असं काही आवडणार नाही. यांना जे ते जर काही साधनं सांगितली योग अभ्यास करा जपतप करा ध्यान करा पूजा करा यज्ञ करा ते म्हणतील ह्यांना जिथं संसारातला अवघड आवडत नाही तर परमार्थाचं फारच पुढच्या गोष्टी आहेत. त्या संसारामध्ये आता हल्लीचा काळ बघा तुम्ही जेवढी लोकांना सुविधा उपलब्ध झाली तेवढं पहिलं सगळं निघून चाललं. संसारामध्ये दळायचे काढण्याचे जे काही पूर्वी जे होत्या वस्तू त्याला जातं म्हणायचं. ते जातं नाही चाललं जातं जातंच ते आता ते राहतच नाही आता जातं. मग त्याच्या ठिकाणी गिरणी आली. मग ते कांडण पूर्वी उखळ असायचं ते रवलेलं असायचं. मग त्याच्यावर काय कांडायचं म्हणलं की पहिल्यांदा ते पाणी टाकून स्वच्छ करायचं दुसऱ्या वस्त्राने पुसायचं मग ती पार धुवून काढायची मग जे ते कांडायचं मग ते हात भरून यायचे. मग एवढा उठा ठेवा कशाला करायचा. मग आता ते मिक्सर निघालंय असं बटन दाबलं झालं त्याचं काम तेवढ्यात मोकळं होतं. अवघड कोणी ना तरी सांग सगळे शस्त्र इलेक्ट्रिकवरती निघाले. ती काय जी गॅस हां त्याच्या पूर्वी जे कोणी त्या शेण धरायचं आणि त्या गवऱ्या थापायच्या आणि त्या वाळवायच्या कधी त्या आणायच्या कधी. पूर्वीच्या काळामध्ये त्याला खूप महत्त्व असायचं. हे पंढरपूरला आम्ही राहत असताना आमच्या लहानपणी नामदेव मंदिरवरनं चंद्रभागेच्या घाटावरती दररोज दुपारी 5 वाजता त्या म्हशीच्या कळप जायचा. पाणी पाजायचं म्हशी धुवून आणायचं. इतकं महत्त्व होतं त्या शेणाला. त्या म्हशीच्या कळपात पुढं काही बाया मध्ये काही बाया शेवट एक बाई असायची तिच्या ठिकाणी पाठी असायची. आणि मग आता ते नगरेश्वर मंदिरापाशी शेवटची मैज म्हणले की पुढची मैज पार अगदी घाटाच्या खाली असायची. मग एवढा मोठा जो असणारा कळप ती वरनं दिसायचा. शेवटची बाई लक्षात ठेवायची यदा कदाचित जर का मधल्या एखाद्या म्हशीने शिपूट वर करून म्हशीने शेण टाकायची वेळ झाली की ती मधली बाई पुढं जायची. ही मागणं वरडायची गंगे 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 त्याला हात लावू नको ते माझं शेण आहे. आता हिचं असतं का म्हशीचं असतं पण माझं आहे म्हणतो. तो काळ होता. आता त्याला महत्त्व राहील. आता गॅस किती महागाई होऊ द्या एकच गॅस घरात पाहिजे गॅस. त्याचा काही विचारच करत नाही. तिथं एक डबडं ठेवायचं त्यात भात भाजी वरण डाळ 15 मिनटात स्वयंपाक. पूर्वी तसं नव्हतं. एकदा आवीला पेटवायचं त्याच्यावरती तांदूळ ठेवायची इकडं पाहिजे ती डाळ ठेवायची मग ती भाकरी करायची. ती असं जेवढं अवघड होतं तेवढं लोकांना नको. ते आता कुकर निघाले त्याच्यामध्ये मग ती शिट्टी मारतं आणि मग शिट्टी मग समजायची इथं अन्न तयार झालं म्हणून. अशा पद्धतीने अवघड कोणी न करी सांगत. लोकांना पत्र टाकायला तर वेळ नाही. ती लिहायचं कधी जायचं कधी ती मिळायचं कधी त्याचं उत्तर यायचं कधी. मग ज्याच्या हातात नाही फोन जगात असा नाही कोण त्याच्या हातात फोन नाही. मग साधा ज्या ते गुरुकी असला तरी फोन घेतो कुठं आहे आली का भाकरी आणली का नाही. अशा अवघड कोणी न करी सांगत. ज्ञानोबा आहे नामदेव आहे म्हणले मग अशी जर का परिस्थिती आणला सोप्यात सोपं जर कोणतं असेल
भगवत नामचिंतन येते, नामसंकीर्तन याच्याशिवाय दुसरं कोणतं साधन नाही. मग सर्वानुमताने जे ते फळाची स्थापना करून शिंपियाचा पोरेक खेळया नामा तेने विठ्ठल वसवंत केला रे. आपल्या सवंगडी शिकवून घ्या त्यांनी सतत फळ जागविला रे. त्या अवतारामध्ये त्याने कीर्तन हे साधन जे ते वापरण्यात लोकांना जे ते पुढं आणलेलं आहे. आणि त्या कीर्तनाच्या मध्ये नामदेवराय कीर्तन करायचे. आणि ज्यांच्या करता कीर्तन करायचं त्याला त्याची आवड असलेली कीर्तनाची आवडी देवा. कीर्तनाची आवड मोठी एका जनार्दनी घातली मिठी. किंवा तुका म्हणे याला गोडी कीर्तनाची नाही आणिकाची प्रीत्याशी. कीर्तनाच्या सुखे सुखी वय देव पंढरीचा राव संग्यासी. नामदेवराय कीर्तन करायचे. निवृत्तीनाथ ज्ञानोबराय सोपानदेव मुक्ताबाई ही सगळी संत मंडळी असायची. निवृत्ती ज्ञानदेव सोपान सावतान नामयाची कथा ऐकतात. जनाबाई उठल्या आणि त्याने टाळ घेतला, ज्ञानोबराय पुढे ठेवला. माऊली उठा प्रमाण द्या. ज्ञानेश्वर महाराजांनी टाळ गळ्यात घातला. जनी म्हणे बोला ज्ञानदेवा अभंग. त्यावेळेस भगवान पुंडलिकापाशी नामा उभा कीर्तनाशी येऊन या पांडुरंगन सवे टाळ धरी अंग. भगवंत टाळ घेऊन उभे होते. गाऊ लागे बरोबरी नाही बोलायाची उरी. स्वर देवाचा उमटला दाशी दनीने ओळखेला. भगवान त्या ठिकाणी होते पाठीमागं म्हणायला. आणि ज्ञानोबराच्या गळ्यात टाळ आल्यानंतर ज्ञानोबराने प्रमाण ज्ञानोबराच्या चालीन भगवान डोलायला लागले. देहभान प्रेमे छंदे नाचे डोले. त्या कीर्तनामध्ये देवाची अशी अवस्था झाली की देव नाचता 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 ते पूर्वीच्या काळातलं पितांबर होता. आतासारखं नाही. आता ते टिपा मारतात आणि ते पोत्यात पाय घातल्यावर घाला लागतं तसंच. आणि मग म्हणजे अवघड कोणी नकरी सांगत. कधी ती खवायचं इकडं आणि ते 5 ठिकाणी खवायचं. मग पितांबरने असायचा. एकदा असं खवायचं, एकदा असं खवायचं, मग निर्या करायच्या, पुन्हा काष्टा करायच्या, पुन्हा त्याच्यावरती निर्या. अवघड कोणी नकरी सांगत. त्याच्याऐवजी मग काही दिवस ती अवघड लोकांना म्हणून गाठ मारायची. खरं पाहिजे गाठ कोणी मारायची असती? गाठ मारणारा कोण असतो? गाठ मारणारी बाई असती. बाईने जी पूर्वीच्या काळामध्ये ते बी आता गेलं, ते बी आता पोत्यातच पाय घालतात, ते बी संपलं आता. बाईच्या काळामध्ये 18 हात साडी असायची. मग ते काष्टा साडी नेसताना गाठ मारल्याशिवाय गट्टीच नव्हती. आता माणसं पूर्वी येते का एवढं करायचं म्हणून गाठ मारून सवळं अजूनही कुठं नेसतं. आता गाठ मारणं म्हणजे बाईचं काम माणसं करायला लागले. म्हणजे थोडक्यात सांगायचं म्हणजे आता कीर्तनाची गाद्या जास्त इथं ही जर का कीर्तन का खेड्यात असताना चिवडा करून सोडला असता. पण नाही तर त्याला काय गाठ मारणे एक मधलाच वर्ग आहे तो. आणि त्याने जे ते गाठी मारून जे ते करावं तसं भगवंताचं गाठीत जो पितांबर नव्हता, शिवऱ्याला पितांबर नव्हता. शास्त्रयुक्त 5 ठिकाणी खवऱ्याला पितांबर होता. आणि त्यात ते स्थूल शरीर असल्यामुळे भगवंताचं जे ते खवऱ्याला पितांबर कधी सैल झाला आणि कधी घसरला त्यालाच माहीत नाही. नाचता नाचता देवाचा गळला पितांबर, सावध होई देवा ऐशे बोले कबीर. त्या ठिकाणी जे ते त्यांच्या ठिकाणी जे ते इतकं प्रेम होतं, तितके देहभान विवर्जित होते. आणि त्या काळामध्ये ज्ञानेश्वर महाराज, नामदेवराय, गोरोबा काका, चोखामेळा सगळी संत मंडळी हे नामसंकीर्तन करत होते. नामसंकीर्तन करायचा अधिकार सर्वांनाच, कोणी असो. नामसंकीर्तन साधन सोपे, सकाळशी येते आहे अधिकार सर्वांना. यारे यारे लहान थोर, याती भलते नारी नर, करावा विचार न लगे चिंता कोणाशी. ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र चांडाळाही अधिकार, बाळे नारी नर आदी करोनी वेश्याही. ज्याला वेळ नाही, त्याला काळ नाही, त्याला उंच वर्गातला आहे का नीच वर्गातला हेही नाही. उंच नीच योनी हेही नसे, उंच नीच योनी हेही नसे, उंच नीच योनी हेही नसे. काळ वेळ नसे नाम संकीर्तनी, काळ वेळ नसे नाम संकीर्तनी, काळ वेळ नसे नाम
नसे नाम संकीर्तनी उंच नीच योनी हेही नसे. ह्याला काळ नाही वेळ नाही. नामसंकीर्तन करत असताना शुद्ध अशुद्ध कसं स्वरच पाहिजे न शुद्धच म्हणलं पाहिजे. नये जरी तुझ मधुर उत्तर दिदलास स्वर नाही देवी. माझ्या बोबडिया बोला चित्त द्यावे बा विठ्ठला. जे भगवत नामचिंतन करत होते त्यावेळेस ज्ञानोबाराय म्हणतात देवाला आळताना किठाई कुठं ऐकलं का तुम्ही? किठाई शब्द असतो. पण ज्ञानोबाराय ज्यावेळेस भगवंताला हाक मारत असतात त्या प्रेमाने भावनेने शुद्ध भावनेने देवाला गात असत. रंगा ये ओ ये ओ ये ठाई माझे कृष्णाई का नाई. ठाई माझे कृष्णाई का नाई की ठाई माझे कृष्णाई का नाई. रंगा मुनियो ये रंगा मुनियो ये रंगा ये दैशे दैशे माझे बोलांगीकारी बोबड्या उत्तरी गौरवितो. हे जे कीर्तन आहे दस विठाई किठाई रंगा काय जे म्हणाल ते या नामसंकीर्तनामध्ये भगवंताला जसं तुम्ही आळवाल तसं त्याला ते आणखी बरं वाटतं. हे कसं बरं वाटतं? स्वर नाही, बोबडे शब्द, ताल नाही, दगडाचे टाळ, कोणत्याचा नाद, गीतिगाता छंद ताल नाही. त्याचं कारण असं आहे भगवान तालाकड स्वराकड आणि ते शुद्ध नाशुद्ध लयबद्ध ऐकान ते हे नाही पाहत. गिरीधर लाल तो भाव का राग कला नाही जाणतो. अंतरीची घेतो गोडी पाहे जोडी भावाची. पाहे जोडी भावाची. पाहे जोडी भावाची. अंतरीची घेतो गोडी पाहे जोडी भावाची. पाहे जोडी भावाची. पाहे जोडी भावाची. अंतरीची घेतो गोडी पाहे जोडी भावाची. देव सोयरा देव सोयरा देव सोयरा
देव सोय राधिनाथा अंतरीची घेतो गोडी पाहे जोडी भावाची देव सोयरा देव सोयरा देव सोयरा देव सोयरा देव सोयरा देव सोयरा अंतरीची घेतो ओढी पाहे जोडी भावाची भगवंताला भावप्रिय असल्यामुळे भावेकरिता कीर्तन भावने जे ते कीर्तन केलं असताना तरे तारी अनेक जन ज्याचे हे भावनेने असं कीर्तन केलं असताना याच्यापासून जे ते फलप्राप्ती होय अंग हरिरूप नामसंकीर्तनाचं महत्त्व सांगत असताना तुकोबाराय म्हणतात आम्ही युगायुगाच्या ठिकाणी नामदेवाच्या अवतारात तेच केलं आणि तेच तुकोबाराय पुन्हा कलियुगामध्ये तुकोबाराय या नामाने जे अवतार घेतला त्यावेळेसुद्धा तुकोबाराय म्हणतात मी दुसरं काही केलं नाही तुकानाचे गाय गाणियात विरोनी जाय तुकोबाराय जे ते त्या ठिकाणी कीर्तन भक्ती करत असत आणि तिन्ही प्रकारची तुकोबारायांनी कीर्तन भक्ती केलेली आहे नामसंकीर्तनही तुकोबारायांनी केलेलं आहे आणि गुणसंकीर्तनही केलेलं आहे गुणसंकीर्तनाचा प्रकार काय असेल तर भगवंताचे अनंत गुण आहेत अनंत म्हणती माझी या स्वामी ते अनंत गुण त्या ते म्हणून या त्यापैकी मुख्य 6 गुण त्या 6 गुणाचं वर्णन करतं ऐका यशस्वी अवधारी ज्ञान वैराग्य ऐश्वर्य हे 6 गुणवर्य वस्ती जेत म्हणून तो भगवंत अशा प्रकारे भगवंताचं यश श्री औदार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर्य हे 6 गुणांचं एक एक गुणांचं जे ते वर्णन करण्याकरता तिथं मात्र लावणी मृदंग श्रुती टाळ घोष सेवू ब्रह्मरसा आवडीने गुणसंकीर्तन करत असताना भगवंताचे जे ते गुणांवाद गात असताना त्या कीर्तनामध्ये त्याला रंग येण्याकरता हे वाद्य जे ते सात्विक वाद्य सांगितलेले आहेत मृदंग पाहिजे शुकाचार्यांनी जसं मृदंग वीणा आणि टाळ याचा उल्लेख केलेला आहे भगवंताची गुणांवाद गावेत त्याला मात्र जे ते अशा पद्धतीने गुणसंकीर्तन आणि तिसरं लीला संकीर्तन भगवंताने गोकुळामध्ये कृष्ण अवतार घेऊन ज्या लीला केलेल्या आहेत ती सुद्धा एक कथाच आहे त्याला कथाचे जे ते शब्द दिला गेलेला आहे सुकराशी हरिकथा कशा करता दीन आणि दुबळे जे इंद्रियाच्या ताब्यात गेलेले आहेत मन हे त्या इंद्रियाला खेचून घेत आहे त्या मनापुढे इंद्रिय काय करू शकत नाहीत दुर्बळ झालेले आहेत त्याच्या ताब्यात गेलेले आहेत आणि त्या मनाचा स्वभाव असा आहे की मनाचा स्वभाव इंद्रियाशी ओढीन पतनाची जोडी वरी मनाचा एक विचित्र स्वभाव असलेला की याचा उद्धार होऊ द्यायचा ना याला पतनाला न्यायचं आता काय करू या म्हणा नसंडी विषयाची वासना प्रार्थीचाही रायना आदरे पतना निउपाय असं असणारं मन आणि त्या मनाच्या ठिकाणी ताब्यात गेलेली इंद्रिय त्याच्यामुळे हे जीव दीन झालेले आहेत दुबळे झालेले आहेत आणि यांना या संसार सागरातून तरुण जायचं असेल तर चरित्र ते उच्चारा चरित्र ते उच्चारा चरित्र ते उच्चारा चरित्र ते उच्चारा केले देवे गोकुळी केले देवे गोकुळी तारु भाव तारु भाव देवे गोकुळ केले
चरित्र ते उच्चारावे हे लीला संकीर्तन. केले देवे गोकुळी, भगवंताचं कर्तृत्व प्रत्येक अवतारामध्ये आहे आणि प्रत्येक अवतारातलं कर्तृत्व म्हणजे त्याचं चरित्र आहे. पण सगळ्या अवतारातलं नाही, ते चरित्राचा उच्चार करा, आचरण करा म्हटलेलं नाही. चरित्र ते उच्चारावे. कोणते? केले देवे गोकुळी. भगवान गोकुळामध्ये आल्यापासून आणि जोपर्यंत मथुरेत गेला नाही, कंसाच्या सारख्या दैत्याचा वध केला नाही, तोपर्यंत ज्या लीला केलेल्या आहेत, पुण्यवंता दावी बाळलीला देव, तिथून सुरुवात. मग पालता केशव पडे तेव्हा नंदराज, यशोदा माता, त्या गवळणी, ते गोप, ते गोपिका, त्या अवतारात जास्त करून भगवंताने जे ते सौंगडे म्हणजे गोपाळ गाईला महत्त्व दिलेलं आहे. भगवंतानी जास्त त्या अवतारामध्ये गाईचंच जास्त जे आहे ते भगवंतानी महत्त्व दिलेलं आहे. म्हणून बहुतांशी अगोदर गाईचं नाव, ज्या गावात त्याने वास्तव्य केलं त्याला गोकुळ म्हणायचं. जे त्याच्या हाताखाली होते ते सगळे गोप होते. त्या गवळणी गोपिका होत्या, ते मित्र गोपाळ होते. स्वतःला गोविंद हे नाव ठेवून घेतलं होतं. जिथं भगवान गाई चारत होता तो गोवर्धन होता. हे प्रत्येक वेळेला गाईचं नाव अगोदर, गोमाता, गाय, अशा पद्धतीने गाईची सेवा करत असताना ज्या अवतारामध्ये गोपाळाचा, गाईचा आणि संबंध आलेला आहे त्याचं वर्णन करणं लीला चरित्र जे ते लीला संकीर्तन म्हणतात. तुकोबा म्हणतात ते आम्ही केलेलं आमचं कर्तव्यच आहे. गायीन ते लेळा चरित्र पवाडे, चरित्र पवाडे. गायीन ते लेळा चरित्र पवाडे, चरित्र पवाडे. गायीन ते लेळा चरित्र पवार. चरित्र राखिले सौंगाडे सहित गाई. राखिले राखिले सौंगाडे सहित गाई. राखिले सौंगाडे सहित गाई. गाईना ते लीला चरित्र पवाडे, चरित्र पवाडे. गाईना ते लीला चरित्र पवाडे, चरित्र पवाडे. गायना ते लीला चरित्र पवाडे, चरित्र पवाडे. गायना ते लीला चरित्र पवाडे, चरित्र पवाडे. गायीन ते लीला चरित्र पवाळी, राखिले सौंगडे सहित गायी. त्या चरित्राचा अधिकार श्रीकृष्णाचा स्मरता काम, स्वये संन्याशी होती निष्काम. हरिकथेचं महत्त्व काय? मग काही नव्हे बाधा, काम दुर्जनाची क्रोधा. भगवंताची गुणानुवाद गाण्याने, लीला संकीर्तन करण्याने, नामसंकीर्तन करण्याने फायदा काय होतो? ते जे षडवैरी आहेत, षडविकार आहेत, यांच्यावर जे ते अंकुश ठेवला जातो, त्यांचं जे ते त्या ठिकाणी लांब केलं जातं. तुका म्हणे देह भरिला विठ्ठली, कामक्रोधे केले घरगीते. ह्या नामसंकीर्तनाचं असं महत्त्व असल्यामुळे, आणि हे कीर्तन तुकोबाराय म्हणतात, जे भक्त आम्ही करतो त्याचा परिणाम चांगला आहे, चांगला आहे. दुरुक्ती करतात. कीर्तन चांग, कीर्तन चांग होय अंग हरिरूप विठोबार कुमाई. जय जय
रखुमाई जय जगदम्बा रखुमाई जय जगदम्बा रखुमाई जय जगदम्बा रखुमाई जय पुंडली गवळला कीर्तनचा अंग होयांग हरिरूप तुकोबाराय कीर्तन करत असे. अंग हरिरूप, अंग म्हणजे शरीर. शरीराचा विचार केला तर हे पंचमहाभूतापासून तयार झालेलं शरीर, आणि याच्या ठिकाणी हरिरूपता कीर्तनाच्या योगाने या शरीराचा विचार केला तर हे शरीर कसं आहे. या शरीर सगळ्या हात पाय कान डोळे मूग सगळे अवयव मिळून शरीर आहे. याचं जे आहे ते उत्पत्तीच अपवित्रता झालेली आहे. म्हणून नाही अपवित्र शरीर आहे. शरीर दुःखाचे कोठार, शरीर रोगाचे भांडार, शरीर दुर्गंधीचे थार, नाही अपवित्र शरीर आहे. शरीराचा विचार केला तर दुःखाचं कोठार आहे, रोगाचं भांडार आहे, दुर्गंधीचं थार आहे. 4 दिवस जर का आंघोळ नाही केली तर सुगंध येणार नाही, दुर्गंधच येणार. दुःख जन्माला जे ज्यावेळेस हे आईच्या उदरामध्ये याची स्थापना होती तेव्हापासूनच मातेच्या उदर कोहरी पचवून विष्टेच्या दातरी, त्या ठिकाणीच गर्भात असताना काय सांगू गर्भीची यातना. आणि असं हे यातना भोगणारं शरीर बाहेर आल्यानंतर देखील सगळं दुःखच, सर्व सुखाची आशा जन्मी. आणि त्यातून कोणाची जी निर्मिती विटाळापासून, म्हणून तर जन्माला आल्यानंतर 10 दिवस वृद्धी आणि मृत्यू झाल्यानंतर 10 दिवस ह्याला सुत. विटाळाचं नाही, ह्याचं आळं म्हटलेलं आहे. म्हणजे जसं जे आहे ते झरा असावा अशा पद्धतीने आहे ती विटाळाचं आळं म्हटलं गेलेलं आहे या शरीराला. आणि विटाळातून जी आहे ती उत्पत्ती असणारी आणि पवित्र अपवित्र असणारं. मग याचं ज्या ठिकाणी आणि ब्रह्मस्वरूपता याला प्राप्त व्हायची कारण काय. जरी अपवित्र नाही, अपवित्र शरीराशी जरी असं अपवित्र असलं तरी याचा उपयोग जर का केला तर नरदेह निदान नागले हाती, उत्तम सार उत्तम गती, देवची होईन म्हणती ते होतीन तरिका चित्ती न धरावी. हा नरदेह जरी भगवंताने दिला असला तरी मोठा ठेवा आहे, त्याला निधान म्हटलेलं आहे. निधान म्हणजे ठेवा. 4 ठिकाणी निधान शब्द आढळून येतो, अजून असण्याची शक्यता आहे. एक नामाला निधान असं म्हटलेलं आहे. नामा म्हणे ते असावे कल्याण ज्यामुखी निधान, आम्ही भूमीवरी एक दैवाचे निधान आहे वाचे. तुका म्हणे माझ्या जीवाचे जीवन, विठ्ठल निधान सापडले. नामचिंतनाला निधान म्हटलेलं आहे. संतांना निधान म्हटलेलं आहे. निवृत्ती निधान, ज्ञानदेव निजधन, हे संतांना निधान म्हटलेलं आहे. नामाला निधान म्हटलेलं आहे. भगवंताला निधान म्हटलेलं आहे. तुका म्हणे धन ज्याचे निज नारायण, तो हा विठोबा निधान म्हणजे ठेवा. संत महात्म्यांना ठेवा म्हटलेला आहे, नामचिंतना ठेवा म्हटलेला आहे, देवाला ठेवा म्हटलेला आहे. तसं नरदेह हा देखील ठेवा आहे. हे भगवंतांनी दिलेली इस्टेट आहे, अतिमहत्वाचे. जेणे हा जीव दिला दान, जरी हा नासका कुचका असला याची जी आहे ती उत्पत्तीच तशी, याची अवस्थाच तशी. हा देह नाशिवंत मलमूत्राचा हा देह नाशिवंत वरी चर्म घातले रे
भ्रमी कीटकाचा होई कर्मघात कर्म रव रव दुर्गंधी रे अमंगळ तुचा स्मरे चाहारी हारा चरण दाई गोविंदा चरण दाई गोविंदा शरण दाई गोविंदा परिये मदालसा ओम दो रे बाळा परिये मदालसा ओम दो रे बाळा स्मरे हरि हारा शरण दाई गोविंदा शरण दाई गोविंदा शरण दाई गोविंदा परिये मदालसा ओम दो रे बाळा देह नाशिवंत मलमूत्राचा माना देह नाशिवंत मलमूत्राचा माना वरी जन्म कर्म कीटकाचा रव रव दुर्गंधी रे अमंगळाची माना रव रव दुर्गंधी रे अमंगळाची स्मरे चाहारी हारा शरण दाई गोविंदा 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 रे माळा परियंग मना लसा रे माळा परियंग मना लसा रे माळा परियंग मना लसा हा देह नाशिवंत मलमूत्राचा बांधा याच्यामध्ये सगळं घाण आहे म्हणून का अपवित्र नाही नाही घाण जरी असला तरी देवाची होईल म्हणते ते होती त्या घाणीला महत्त्व दिलं नाही मग अपवित्र कशामुळे कामक्रोध हे देह मलिन कामक्रोधादी विकार याच्या ठिकाणी येऊन राहिलेले आहेत त्यांचा विटाळ्यांना झालेला आहे आणि त्या विटाळाला जे आहे ते यामुळे अपवित्रता आलेली आहे आणि ती अपवित्रता घालवण्याकरता पवित्र तो देह वाणी पुण्यवंत जो वदे अच्युत सर्व काळ भगवंताचं नामचिंतन जो करत असतं सतत त्या नामचिंतनाचा परिणाम असा ब्रह्मभूत काया होतसे कीर्तन ब्रह्मभूत काया होतसे कीर्तन ब्रह्मभूत काया होतसे कीर्तन काया होतसे कीर्तन
भाग्य तरी ऋणी देव आई भाग्य तरी ऋणी देवायचा भाग्य तरी ऋणी देवा ब्रह्मभूत काया होतसे कीर्तनी भूत काया होतसे कीर्तने काया होतसे कीर्तनी ब्रह्मभूत काया होतसे कीर्तने तरी ऋणी देव आईचा भाग्य तरी ऋणी देवायचा भाग्य तरी ऋणी देवायचा ब्रह्मभूत काया होतसे कीर्तनी भाग्य तरी ऋणी देवाचा नासक पुस्तक जरी शरीर असलं कामक्रोधाच्या योगाने अपवित्र जरी झालेलं असलं त्यातले कामक्रोध निघून जाण्याकरता आणि हे शरीर ब्रह्मरूप होण्याकरता तुकोबाराय म्हणतात मी दुसरं कोणतं साधन केलेलं नाही आम्ही या कीर्तने विन नाही किंवा संसाराचे अंगी अवघीच व्यसने संसाराचे अंगी अवघीच व्यसने आम्ही कीर्तने शुद्ध झालो आम्ही कीर्तने शुद्ध झालो आम्ही कीर्तने शुद्ध झालो आता हे सोवळे झाले त्रिभुवन आता हे सोवळे झाले त्रिभुवन कीर्तने आम्ही कीर्तने शुद्ध झालो आम्ही कीर्तने शुद्ध झालो आता हे सोवळे झाले त्रिभुवन आता हे सोवळे झाले त्रिभुवन विषमेधून सांडिये विषमेधून सांडिये आता हे सोवळे झाले त्रिभुवन आता हे सोवळे झाले त्रिभुवन विषमेधून सांडिये आता हे सोवळे झाले त्रिभुवन आता हे सोवळे झाले त्रिभुवन आता हे सोवळे झाले त्रिभुवन विषमे धुवून शुद्ध झालो म्हणजे पवित्र झालो सोवळ झालो पवित्र झालो कशामुळं आम्ही या कीर्तने शुद्ध झालो हेच साधन केलं हे अंग अपवित्र असणारं दुःखाचं कोठार असणारं दुर्गंधीचं थार असणारं या अनेक दुरोगाची नावे सांगू किती आणि अखंड असं ती जडून या प्रत्येकाला सर्व दुःखाचे आगर पाठीमागं लागले शुगर प्रत्येकाला जवळजवळ बऱ्याच लोकाला हे आपल्या नशिबाला तर जवळजवळ पुजलेलंच आहे घरटी एक तरी सदस्य आहेच त्याचा मग अनेक रोगाची कितीतरी रोग अशी झालेली आहेत आणि त्या सर्व रोगाच्या योगाने जे आहे ते हे असणारं शरीर दुःखाचं कोटा रोगाचं भांडा थार अपवित्र पण ते तुकोबाराय म्हणतात होय अंग हरिरूप प्रत्यक्ष भगवत स्वरूप होते त्याचं कारण भगवंताचा हा कीर्तन विषय आवडीचा आहे आणि जो अत्यंत आवडीचा असल्यामुळे भगवान आपलं स्वरूप त्याला देतो भगवंताचा आवडीचा विषय कीर्तन आणि कीर्तन हा आवडीचा विषय असल्यामुळे भक्ताला जे आहे ते कीर्तन करून जो भक्ती करून जो आहे तो परिपूर्ण झालेला आहे त्याला आपल्या स्वरूपामध्ये विलीन करून घेतो म्हणून ब्रह्मभूत काया होतसे कीर्तनी भाग्य तरी ऋणी देवाय कीर्तनाचा अंग होय अंग हरिरूप आणखी काय होतं प्रेमे छंदे नाचे डोले हरपले देहभाव भगवत भक्त ज्यावेळेस कीर्तन करतात त्या कीर्तनामध्ये रंगून जातात
प्रेमाने डोलतात मातले वैष्णव नटती नाना छंदे नाही मोक्षपदी चाड भजनी आवडी एका हाती टाळ एका हाती चिपळ्या अशा पद्धतीने हातामध्ये टाळ चिपळ्या घेऊन ज्यावेळेस नाचायला सुरुवात करतात तुका नाचे गायन गाणियात विरुणी जाय ना प्रेमे छंदे नाचे डोले प्रेमाने छंदाने डोलतात नाचतात आणि त्याच्यामध्ये या कीर्तनाचा परिणाम असा हारपले देहभान जी ती ऊर्जित अवस्था होती. आणखी काय होतं एकदेशी जीवकळा हा सकळा सोयरा जोपर्यंत कीर्तन भक्ती होत नाही तोपर्यंत हे जीवदशा अवस्था एक मर्यादित असणारी. पण याच्या हातून कीर्तन साधन ज्यावेळेस सिद्धीला जातं त्या टायमाला ती जीवदशा संपती आणि भगवंताचं जे आहे ते व्यापक स्वरूप जे आहे ते त्याच्यामध्ये जे आहे ते त्याला प्राप्त होतं. हा सकळा सोयर सगळीचे सगळे सोयीर संबंधित जोडले जातात. म्हणजे जसा देव चहूकडे आहे त्याचा जसा संबंध चहूकडे आहे तसं भगवत भक्तही अनुरेणू या थोकडा तुका आकाशा येवळा हा सकळा सोयरा. आणि याच्यानंतर तुका मने उरला देव गेला भेव त्या काळी. कीर्तन भक्ती केल्यानंतर आता जे आहे ते फक्त देवस्वरूपच तुझे खंडे तरी उरला तो अवघा हरी आपणा बाहेरी नलगे ठाव धुंडावा तुका म्हणे उरला देव. ते जे आहे ते कीर्तन स्वरूप कीर्तन केल्यानंतर भगवत स्वरूपता प्राप्त होती आणि भगवत स्वरूपता प्राप्त झाल्यानंतर त्याला कसली पुन्हा त्याचं भीतीच नाही. गेला भेव त्या काळी. सगळ्या भीतीमध्ये श्रेष्ठ भीती जर का कोणती असेल तुका म्हणे वाहे मरणाचे भय रक्षण उपाय करून असे. हे जन्म मरणाचं भय या कीर्तन सेवा करून ज्यांनी हे काय हरिरूप करून घेतलेले आहे ते हरीचे भक्त. हरीच्या दासा भय आयशे बोलो तेही नाही. त्यांना नुसतं बोलायचं भूमीवरील कोण आयसा गांधू शके सुखे नाचावो कीर्तनी. तिथं कीर्तन शब्द घातलेला जय जयकार रे गरजावाणी. त्याचं भीतीचं काय कारण आहे सुखे नाचावो कीर्तनी जय जयकार गरजावाणी. काळा सुटे पळ जाती काळा दुरिते सकळ जाती दुरिते सकळ. हे जिथं काळाला पळ दड 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 दुड 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 पळत सुटला काळी काळा बापुडी अरे अशी जे ती कीर्तन शक्ती आहे ती कीर्तन शक्ती जी आहे ती त्या टायमामध्ये ती जागृत होऊन त्याला जे आहे ते देवस्वरूपता प्राप्त होऊन गेला बेव त्या काळी. प्रेमे छंदे नाचे डोले हरपले देहभाव. आता सासूबाई टाळ घेऊन उभारल्यामुळं मला जास्त जाता येत नाही पुढं. मला इथलं कल्पना आहे इथं बाबा उभारले टाळ घेऊन की ती आमची सासूच आहे. तिथं जास्त काही बडबड करायचं नाही. टायमाच्या तिकडं तिकडं आमचे 2 सासू आमच्या नशिबाला आहेत. पंढरीत बोधे बाबा आणि वाटकऱ्याला बंडा तात्या. बस ही 2 माणसं असली की झालं उजडलं म्हणून समजायचं. मग काय करतात त्यांच्या धाकात सेवक असती म्हणून थोडक्यामध्ये आपला आवर्त घेतो आणि इथंच आता आमचा बंद करतो. ज्ञानेश्वर ज्ञानराज कुंडली गौरव देव जनाबाई नामदेव जनाबा नामदेव जनाबाई नामदेव जनाबाई नामदेव जनाबाई नामदेव नामदेव जनाबाई नामदेव जनाबाई नामदेव जनाबाई नामदेव जनाबाई नामदेव जनाबाई जनाबाई नामदेव जनाबाई नामदेव जनाबाई कुंडली गौरवा श्री ज्ञानदेव तुका म्हणे उरला देवा
तुका म्हणे उरला देवा कामने मुरला देवा कामने मुरला देवा तुका म्हणे उरला देवा तुका म्हणे उरला देवा कामने मुरला देवा कामने गेला भेव त्या काळे गेला भेव त्या काळे प्रेम चंदनाचे डोले प्रेम चंदनाचे डोले प्रेम त्या काळे गेला प्रेम त्या काळे प्रेमी चंदनाचे डोळे तुका म्हणे उरला देवा तुका म्हणे उरला देवा देवा कामने मुरला देवा कामने मुरला देवा तुका म्हणे उरला देवा तुका म्हणे उरला देवा तुका म्हणे उरला देवा कामने मुरला देवा कामने मुरला देवा गेला भेम त्या काळे गेला भेम त्या काळे प्रेम चंदनाचे डोले प्रेम चंदनाचे डोले गेला भेम त्या काळे गेला भेम त्या काळे प्रेमी चंदना प्रेमी चंदनाचे हार पले देह भाव हार पले देह भाव हार पले देह भाव प्रेम चंदनाचे डोले नाचे डोले प्रेम चंदनाचे डोले हार पले देह भाव हार पले प्रेम चंदनाचे डोले प्रेम चंदनाचे डोले चल जय